करताय ना की गाळे भाड्याने दिले त्याच्या खाली दारूच्या बाटल्या किंवा पडतात काय त्याच्यात आम्ही बी दारू पिती काय असं तुम्हाला काय सांगत नाही. तुम्ही नगरपालिकेने एवढ्या वर्षी गाळं झालं ह्याच्या आधी काय तुम्ही नगरपालिका का झोपलाय काय. आपलं विटा देशामध्ये नंबर 1 आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा. अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय. नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट, दुकान, ऑफिस वगैरे शोधतच असाल. मग निश्चिंत रहा. गुणवत्ता, सचोटी, लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर 1चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप. शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच. मायनी रोड, यशवंतनगर, भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजीक. आणि हो, आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध. गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा. नमस्कार, मी संकेत पाटील. आपण पाहताय वज्रधारी न्यूज. मी सध्या तासगावच्या छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलमधल्या या भाजी मंडईत आहे. 4 दिवसांपूर्वी आपण वज्रधारीच्या माध्यमातून इथं असणारी भाजी मंडईतील दुर्व्यवस्था दाखवली होती. जिथं निरोधची पाकिटं दिसत होती, जिथं दारूच्या बाटल्या दिसत होत्या, जिथं स्त्रियांची अंतर्वस्त्र सुद्धा दिसत होती. तीच बातमी लावल्यानंतर 2 दिवसानंतर नगर परिषदेनं इथली स्वच्छता ढोबळमानानं स्वच्छता पूर्ण केलेली नाही. त्यांनी ढोबळमानानं स्वच्छता केलेली दिसते. हाच निरोप नगरपालिकेकडून आम्हाला आल्यानंतर आम्ही खरंच ती स्वच्छता केली का ह्या पाहण्यासाठी इथं आलो असता. काल हीच वेळ आहे कालची. आज मी तिथं उभारलो होती. त्याच वेळी आम्हाला आल्यानंतर पुढं बघितल्या हाच जो कट्टा आहे, या कट्ट्यावर पुन्हा एकदा दारू प्यायला काही मद्यपी बसले होते. आम्हाला तर नगरपालिकेकडून सांगण्यात आलं होतं की आम्ही स्वच्छता केले आणि आम्हाला पाऊल ठेवल्या मद्यपी इथं दारू प्यायला दिसले आम्हाला. त्यानंतर आम्ही डायरेक्ट आमचा मोबाईल काढला, मोबाईलवरून शूट घ्यायला सुरुवात केली. त्यावेळी त्या मद्यपींनी डायरेक्ट आम्हाला सांगितलं तुम्ही शूट करू नका. आमचा मोबाईल काढून घेण्यात आला, आमची गाडी फोडण्यात आली, आमच्यावर प्राणघातक हल्ला केला. तरीसुद्धा आम्ही त्याच ठिकाणून आज वार्तांकन करतोय. खरं तर तो मद्यपी बोलता असं देखील म्हणाला की नगरपालिका आजपर्यंत काय झोपली आहे का. तर जे नगरपालिकेसाठी तर चांगलं काम करताय ना की गाळं भाड्याने दिले त्याच्या खाली दारूच्या बाटल्या किंवा पडतात काय त्याच्यात आम्ही बी दारू पिती काय असं तुम्हाला काय सांगत नाही. तुम्ही नगरपालिकेने एवढ्या वर्षी गाळं झालं ह्याच्या आधी काय तुम्ही नगरपालिका का झोपलाय काय. तर नगरपालिकेला हा सवाल आहे की एक मद्यपी जर नगरपालिकेची लायकी काढत असेल तर खरंच एका मद्यपीने लायकी काढायची ही नगरपालिकेची अवस्था झाली आहे का. माझ्या 50 मीटर अंतरावर ज्यांनी महाराष्ट्रातील डान्स बार बंद केला, दारूबंदी केली, त्या माजी गृहमंत्री आराराबांचा फोटो आहे. आणि ह्या इमारतीला लागूनच ज्यांनी राज्यघटना लिहिली त्या बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे. आणि ह्या मंडईला नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज संकुल. आणि त्यातच जर एखादा दारुडा जर नगरपालिकेची लायकी काढत असेल तर खरंच तासगावचा इतिहास हा क्रांतिकारकांचा आहे का दारुड्यांचा आहे नगरपालिकेने सिद्ध करावं. इतकी आपली लायकी खालावली आहे का. आणि ज्या आराराबांनी महाराष्ट्रभर दारूबंदी केली, डान्स बार बंदी केली, त्याच आराराबांचा पुतळा दारू दुकानच्या पुढं आहे. हे लोकांना लक्षात आलं नाही, पण आम्हाला तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघाल ज्यांनी दारूबंदी केली, डान्स बार बंदी केली त्यांचाच फोटो दारूच्या दुकानापुढं. किती हास्यास्पद आहे. खरं तर यात सर्वस्वी जबाबदार ही तासगाव नगर परिषद आणि मुख्याधिकारी आहेत. काल एवढा प्रकार झाला, लोक आमच्या अंगावर आली, प्राणघातक हल्ला झाला, आमचे मोबाईल काढून घेण्यात आले, आमची गाडी फोडण्यात आली, लोकांनी आमच्या कॉलरवर हात टाकली. पण एवढं जरी झालं असलं तरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी म्हणून त्यांनी इथंपर्यंत येण्याचं धाडस दाखवलं नाही. त्यांनी फक्त जुजबी कारवाई काय केली असेल तर एक पत्र काढलं आणि पत्रात लिहिलं जो कोणी इथं कर्मचारी असतो त्याच्यावर त्यानं फक्त एक कारवाईचं पत्र द्यावं, एवढंच जुजबी कारवाई केली. खरंच आता प्रश्न पडतोय की आम्ही लोकांसाठी उभे आहोतच, पण खरं तर नगरपालिका किंवा तासगावकर म्हणून लोकांनी आवाज उठवणं गरजेचं होतं, पण आवाज उठवला गेला नाही. हेच दुर्दैव आहे. पत्रकारांच्या पाठीशी समाज म्हणून तुम्ही उभारत नाही. पण काही झालं तरी आम्ही आमचा वसा शेवटपर्यंत टिकवत राहू. आता मी तासगावच्या भाजी मंडईमध्ये उभा आहे. 4 दिवसामागे मी व माझे सहकारी संकेत पाटील यांनी या भाजी मंडईची कशा पद्धतीने दारू मंडई झाली आहे, गांजा मंडई झाली आहे, हे वज्रधारीच्या बातमीने दाखवून दिली होती. काल याचा वार्तांकन घेण्यासाठी
मी व माझे सहकारी आले असता ते मद्यपीने आम्हाला व्हिडिओ करण्यापासून मज्जाव केला व आमच्यावर प्राणघातक हल्ला केला, गाडीची तोडफोड केली. याला जसे मद्यपी जबाबदार आहेत तसेच तासगावचे राज्यकर्ते, मुख्याधिकारी व पोलीस प्रशासन जबाबदार आहे. याचा पण मी जाहीर निषेध करतो.